टार्गेट पूर्ण करण्यासाठी अनिल देशमुखांवर दबाव होता असं परमबीर सिंग यांनी म्हटलं आहे। माजी पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांनी हा आरोप केला। तर महाविकास आघाडीच्या काळामध्ये आमच्या नेत्यांना तुरुंगात टाकण्याची सुपारी दिली होती, अनेक अधिकाऱ्यांना सुपाऱ्या देण्यात आल्या होत्या असं फडणवीस म्हणाले। देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केले आहेत। देशमुख साहब ने इस प्रकार की धीरे धीरे कोविड के बाद और कोविड के दौरान उनकी इस प्रकार की जो डिमांड्स थी, फिर ऑफिसर्स को बुलाकर उनसे डायरेक्ट डिमांड की गई। ऑफिसर्स ने मुझसे शेयर किया, मेरे कानों पे डायरेक्ट बात भी आ रही थी। अनिल देशमुख साहब भी बात बात में कभी बोल दिया करते थे उनका टारगेट है बड़ा, पार्टी की तरफ से उनको डिमांड है, वो पूरी करनी पड़ती है, उनके ऊपर प्रेशर है। महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये मी असेल, गिरीश महाजन असेल, प्रवीण दरेकर असेल, अनेक आमचे नेते आहेत की ज्या नेत्यांना अक्षरशः जेलमध्ये टाकण्याची सुपारी ही काही अधिकाऱ्यांना दिली होती, काही अधिकाऱ्यांनी घेतली होती, परंतु ते करू शकले नाहीत। परमबीर सिंग काय म्हणाले ते आपण पाहूया। अनिल देशमुखांच्या कोविड काळामध्ये आणि नंतरही वसुलीसाठी डिमांड होत्या। देशमुखांच्या बोलण्यातूनही अनेकदा टार्गेट बाबत ऐकायला मिळालं। अधिकाऱ्यांना देखील वसुलीबाबत सांगण्यात आलं होतं असं परमबीर सिंग म्हणाले। वसुलीसाठी माझ्यावर दबाव आहे असं देशमुख अधिकाऱ्यांना सांगायचे असं परमबीर सिंग म्हणाले। मुख्यमंत्री ठाकरेंकडे तक्रार केली पण त्यांना वसुलीबाबत माहिती होती असं परमबीर सिंग म्हणाले। उद्धव ठाकरेंकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्यामुळे मी कोर्टात गेलो असं परमबीर सिंग यांनी म्हटलं आहे।